खेळून या खेळपट्टीवरती मित्रांनो पहा मैदानावरती एक सुंदर दृश्य दिसतंय। एकीकडे शहीद भगतसिंग संघाचा कर्णधार आणि एकाकडे एन3एस रामा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार। एक चांगला असा फोटो सेशन, एक गोड आठवण ही नक्कीच असेल, कारण की येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये जर जेव्हा आपण पाठून वळून पाहू या फोटोंकडे, नक्कीच एक चांगली गोड आठवण असेल ही आपल्यासाठी ओप्पोच्या मार्फत। देश या स्पर्धेचा आनंद लुटतात आणि कृपया प्लीज कुठल्याही प्रकारे या सामन्यांना गालबोट लागणार नाही याची प्लीज दक्षता घ्यायची मी विनंती करीन। प्रेक्षकांना, विलक्षणीय जे लहान मुलं आहेत त्यांना देखील मी विनंती करेन की कृपया प्लीज साईडला व्हायचं, थोडं कॅमेऱ्याच्या बाजूला व्हायचं। सर, मैदानावरती आपण पाहत आहात ज्या प्रकारचं फोटो सेशन चाललंय, ज्या प्रकारे इंटरनॅशनल लेवलवरती जर पाहतो ट्रॉफी मैदानात असते आणि स्पॉन्सर जे असतात त्यांचं पाठी बॅकग्राऊंड असतं आणि आपण जे पाहतो मैदानावरती, तसं तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो की ही स्पर्धा जेव्हापासून सुरू झाली आहे, प्रशांत, या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांच्या मार्फत केलाय आणि जवळजवळ मी म्हणेन की सर्वच प्रयत्न या ठिकाणी यशस्वी ठरलेत। मग ते मैदान असो, रेलिंग असो, पॅव्हिलियन्स असो, आपलं भव्य व्यासपीठ असो, ही स्पर्धा लाईव्ह करण्याची संकल्पना असो, आणि निश्चितपणे आपण पाहतो खानपानाच्या व्यवस्थेपासून ते प्रत्येक क्रीडा रसिकाच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या आयोजकांनी केलाय। आयोजकांना ह्या आयोजनाचे मी म्हणेन की 100% गुण या आयोजनाचे मिळतात, कारण एक जबरदस्त क्रीडा स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलं गेलंय। मी विनंती करतो आमचे छोटे क्रीडा रसिक, आपण थोडंसं बाजूला व्हायचं, आपण लक्षात ठेवायचं आपल्या पाठीमागे कॅमेरा आहे, ज्या कॅमेऱ्यातून युट्यूबच्या माध्यमातून 198 देश हा फोटो सेशन पाहतायत। त्यामुळे जे क्रीडा रसिक उभे आहेत आपल्याला विनंती आहे, छोटे क्रीडा रसिक खास करून, कारण आपण पाहतोय की एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये देखील हे छोटे क्रीडा रसिक, जे बाल क्रीडा रसिक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले, ज्यांची खूप मोठी मी म्हणेन की संख्या या स्पर्धेसाठी गेली 3 दिवस आपण या ठिकाणी पाहतोय। तरी त्यांना विनंती, आपण थोडंसं मित्रांनो बाजूला व्हायचंय, थोडंसं सहकार्य करायचंय। 8 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि निश्चितपणे आज आपण पाहतोय की टॉप 4 संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनलच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे राहणार आहेत। हे 4 संघ पुढील प्रमाणे असतील। ग्रुप ए चा जर आपण विचार केला तर अ गटामधून दोस्ती 11 संघ हा पहिल्या क्रमांकावरती आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय शहीद तर निश्चितपणे या ठिकाणी आपण स्टँडिंग्स पुन्हा एकदा आपल्या समोर येणार आहेत। तर फोटो सेशन या ठिकाणी सुरू आहे। सर्व आपण पाहतोय की स्टार खेळाडू कळंबोली क्रिकेट मधील यावेळेस या KPL ट्रॉफी समवेत आपलं फोटो सेशन या ठिकाणी घेतलं जाते। 4 सेमीफायनलिस्ट टीम आपल्याला या ठिकाणी टीम्स निश्चितपणे मिळतात। ग्रुप अ चा जर आपण विचार केला, अ गटामधून
निश्चितपणे आपण या ठिकाणी पाहू शकतो. भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ या ठिकाणी आता मात्र मी विनंती करतो आपण मैदान खाली करायचं आहे, कारण घड्याळाची वेळ आपल्याला दर्शवते 2:20 जवळजवळ या ठिकाणी झालेले आहेत. 2 वाजता आपला पहिला सेमीफायनलचा सामना होणार होता. 10 मिनिटं आपल्याला फोटो सेशनसाठी दिली गेली होती. 4 कर्णधारांसमवेत 4 सेमीफायनलिस्ट कर्णधारांसमवेत या ठिकाणी फोटो सेशन होणार होतं, परंतु आपण पाहतोय की हे फोटो सेशन थोडंसं लांबलं आहे. त्यामुळे मी विनंती करतो पनवेल टेनिस cricket.in CEO किरण दळवी, आपण थोडंसं या ठिकाणी घाई करायची आहे. आपलं जे काही काम असेल ते या ठिकाणी पूर्ण झालं असेल तर आपण मैदान खाली करण्याचं आहे. गंगनाम अरलाव की कडक डीजे प्लीज 2 मिनिटं थांबायचं. प्रवीण सर, जसं मी पाहतो मैदानावरती ओप्पोने ज्या प्रकारे मार्केटिंग करतंय, आपले स्वतः आयोजक विजय शेठ खानावकर यांना देखील याचा मोह आवरला गेला नाहीये आणि ते स्वतः इथे ऍडव्हर्टायझिंग साठी आलेले आहेत. निश्चितपणे प्रशांत, आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी फोटो स्टुडिओचं काम खरंच ओप्पोमुळे या ठिकाणी या मैदानाला एक आगळी वेगळी या ठिकाणी शोभा वाढली आहे. जबरदस्त या ठिकाणी आयोजन या आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय आपण. निश्चितपणे 198 देशामध्ये हे दृश्य पाहणार होतं, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाणार आहे. अतिशय देखणं आयोजन पाहतोय आपण. निश्चितपणे या ठिकाणी फोटोचं या ठिकाणी काम केलं जाते, अपोची या ठिकाणी जाहिरात केली जाते. प्रशांत, मी प्लीज विजय शेठ खानावकर साहेबांना 2 शब्द विचारितो. सर प्लीज प्लीज सर या ठिकाणी आपण तुम्हाला काय वाटतं या आयोजनाबद्दल आणि या ओप्पो फोन बद्दल? आयोजनबद्दल तर काय बोलायचं, कारण ही माझी टुर्नामेंट नसून टोटल कलंबोली भाषांची आहे आणि यावेळी नाईट ठेवली म्हणून काहीतरी कलंबोलीच्या क्रिकेटरांसाठी काहीतरी करायचं होतं, ते केलं. ओके, थँक्यू. धन्यवाद. जबरदस्त या ठिकाणी त्यांनी आपलं व्यक्तित्व या ठिकाणी व्यक्त केलंय. कारण तर मी अपोळांना देखील विचारतो, या ठिकाणी आपल्या समवेत प्रशांत
दोस्त आप में गए 3 दिन से आपको देख रहा हो, जिस प्रकार से आप मेहनत ले रहे हो ओप्पो के मार्केटिंग के लिए, और जिस प्रकार का हमारा आयोजन है, आपने देखा रहेगा काफी आप जगह पे जाते हो, मार्केटिंग करते हो, आप उधर का मार्केटिंग और हमारे यहाँ पे आगा मार्केटिंग करने में आपको कैसा लगा? यहाँ पे बहुत अच्छा लगा हम लोगों को, क्योंकि यहाँ पे जो क्राउड है हमारे प्रोडक्ट्स में इंटरेस्ट दिखा रहे हैं, क्राउड मतलब आके प्रोडक्ट के बारे में पूछ रहे हैं ज़्यादा से ज़्यादा, बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर। ओके, और आपको फीडबैक कलम्बोली के प्लेयर्स और कलम्बोली के जो लोग यहाँ पे मैच देखने को आए, उनकी तरफ से आपको कैसा फीडबैक मिल रहा है? फीडबैक बहुत अच्छा मिल रहा है यहाँ से, अदर क्राउड के देखा जाएगा तो बहुत ही मज़ा आ रहा है यहाँ पे, एंजॉय कर। ओके, और मैं आपको एक लास्ट सवाल पूछना चाहूँगा कि जिस प्रकार का ये आयोजन किया है, इस आयोजन के बारे में आप क्या कहना चाहोगे? आयोजन बहुत अच्छा है यहाँ का, और मैं कहना चाहूँगा कि बहुत ही ग्राउंड भी बहुत अच्छा है, हम लोग का सेटअप भी बहुत अच्छा लगा हुआ है, बस। थैंक यू। दोस्त, एक लास्ट सवाल चाहेगा, इस मोबाइल की एक कुछ खास बात बताएं कि जिसके लिए हम ये मोबाइल बाय करें। सर, ओप्पो जो है वो कैमरा फ़ोन है, कैमरा के लिए जाना जाता है, ये सेल्फी एक्सपर्ट फ़ोन है। ओके, थँक यू। हॅलो, तर या दौरान एक जरुरी निवेदन आहे. दोस्ती 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध अंशुल नाविन्या स्पोर्ट क्लब कळंबोली हा पहिला सेमीफायनल सामना आहे. दोन्ही संघाची संघनायकांना विनंती की कृपया आपल्या संघनायकाने टॉससाठी यायचं आहे. धन्यवाद. निश्चितपणे योगेश, जबरदस्त काटेका मुकाबला, एक रंगत निर्माण